भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे जणू काही मैदानावरचं युद्धच. आणि हा काही साधा सुद्धा सामना नाहीये. यामध्ये प्रतिष्ठा पडायला लागली आहे अशी भावना क्रिकेट चाहत्यांची असते. आणि त्यामुळे भारत पाकिस्तान संघामधील सामने कायमच उत्कंठावर्धक आणि तणावपूर्ण असतात. जिथे खेळाडूंच्या मानसिकतेसह चाहत्यांमध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतो. आणि त्यामुळे फक्त चौकार, षटकार, विकेट्स नाही तर मैदानावर होणारं स्लेजिंग, तिखट संवाद आणि तू तू मै याकडे साऱ्यांचंच लक्ष असतं. आज होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर आपण आजवर झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यातील निवडक खुन्नस निर्माण झालेले क्षण पाहणार आहोत. आमचं विशेष सेगमेंट खुन्नस मधून. पहिली खुन्नस जी आजवर कायमच चर्चेचा विषय असते, ही खुन्नस झाली होती. तो सामना होता 1992च्या क्रिकेट वर्ल्ड कप मधला. भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये नेहमीप्रमाणे तणावपूर्ण सामना रंगला होता. मैदानामध्ये होता पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज जावेद मियादाद. त्यावेळी भारताचा विकेटकीपर होता किरण मोरे. मियादाद जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि भारतीय बॉलर्सना निष्प्रभ करत होता. त्याचवेळी विकेटकीपर किरण मोरेनं मियादादाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. मियादाद स्ट्राईकवर येताच स्टंप मागून किरण मोरे जोरजोरात अपील करत होता. जावेदला हे काही रुचलेलं नव्हतं. त्यावेळी सचिन तेंडुलकरनं बॉलिंग तो करत होता आणि जावेदनं सचिनच्या एका बॉलवर मिड ऑफच्या दिशेनं शॉट मारला आणि वेगानं धाव घेण्यासाठी पळत सुटला. मात्र रन घेण्याआधीच तो रनआउट झाला असता, त्यामुळे तो माघारी परतला. इतक्यात किरण मोरेनं पुन्हा बेल सोडवली आणि अपील केलं. हे पाहताच जावेद मियादादला संताप अनावर झाला आणि तो पिचवर उड्या मारू लागला. त्यावेळी 3 वेळा मैदानावर माकड उड्या मारल्या. पाकिस्तान हा सामना काही जिंकू शकला नाही. मात्र किरण मोरे आणि जावेद मियादाद यांच्यामधलं द्वंद्व हे सर्वांनीच पाहिलं. मियादादच्या माकड उड्या आजही चर्चेचा विषय ठरतंय.